न्यूज 24 मधून बुलढाणा जिल्ह्याहून रफिक बोलतो साहेब. बोला बोला. अस्सलाम वालेकुम. साहेब, विषय असा होता की हे जे कायम विनाअनुदानितवाल्या शाळा होत्या आणि त्या शाळांचं 2009 मध्ये कायम त्या शाळांनी वगळलेलं होतं, म्हणजे कायम वरून ते अनुदानितवर आले होते, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे मार्च 2025 मध्ये त्यांना 20, 40, 60 आणि 80चा टप्पा मिळणार होता आणि त्या निधीची तरतूद होणार होती साहेब. तर त्यांची निधीची तरतूद झालेली आहे का सर? नाही झाली ना. नाही झाली ना. ते केव्हापर्यंत होणार सर, असे काही आयडिया? खूप प्रयत्न केले रफिक भाई, खूप प्रयत्न केले. अच्छा. म्हणजे जीवापाड प्रयत्न केले. बिलकुल. आता शेवटचा एक प्रयत्न सुरू आहे, तो सभागृहातच करायचा आहे. अच्छा. शासनाने 2000 कोटी रुपये जास्त तरतूद केलेली आहे. अच्छा. 25-26च्या बजेटमध्ये. अच्छा. ते आम्हाला टप्प्यासाठी वापरू द्या, यासाठी सभागृहाची मान्यता घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी सभागृहात असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. पण जे आहेत त्यांना म्हणजे आम्ही चर्चा झाली आमची सगळ्यांची, त्या दृष्टीने अभ्यंकर साहेब, म्हात्रे साहेब प्रयत्न करतायत. अच्छा. बाकी काही आपल्या बुलढाणा डिस्ट्रिक्ट मध्ये शिक्षक लोकांमध्ये ग्रुपमध्ये अशी चर्चा सुरू आहे साहेब की विद्यमान शिक्षक आमदार जे आहेत आणि जे पदवीधर आमदार लोक आहेत ते काही म्हणजे जसं लक्ष द्यायला पाहिजे तसं काही आमच्याकडे लक्ष देऊन नाही राहिले. त्यांनी जर त्याच्यामध्ये लक्ष घातलं किंवा जर मनापूर्वक जर त्याने काम केलं तर आमचं टप्पावाळीचं काम होऊ शकते, असं याचं म्हणणं आहे सर शिक्षक लोकांचं. नाही, ते काय विचार करतात किंवा त्यांचं काय म्हणणं आहे याच्यामुळे मी काही कोणाला दोष देणार नाही. फक्त मी स्वतःला दोष देईल काम पडलं तर, काही वाकडं झालं तर. माझं म्हणणं एवढंच आहे की मी प्रयत्न केले आणि आता शेवटचा टप्पा जो आहे तो सभागृहातला आहे. आपण तर सभागृहात नसतानाही आपण तर बाहेरून 100% प्रयत्न करत आहे. हो, आता सभागृहात 1-2 दिवसात काय होतं ते पाहू, नाही तर पुढच्या पावसाळी अधिवेशनाशिवाय काही गत्यंतर नाही. न्यूज बुलढाणा डिस्ट्रिक्ट साठी आपल्या चॅनलवर व्हायरल करायची होती सर मला. करा ना, माझं काही म्हणणं नाही. ठीक आहे सर.